साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील वरचेघोडी इथं तारा वाघिणीचं दर्शन झालं। ताडोबातून चांदोली व्याघ्र प्रकल्पात सोडलेली तारा वाघीण पाटण तालुक्यातील दुर्गम खोऱ्यात फिरताना दिसली। कोअर झोन ऐवजी तारा वाघिणी बफर झोन मध्येच वावरत असल्यानं लोकांमध्ये भीतीचं वातावरण। नाताळच्या सलग सुट्ट्यांमुळे शेगावात भाविकांची गर्दी आहे। 1 लाखाहून अधिक भाविकांनी श्री संत गजानन महाराजांचं दर्शन घेतलं। नवीन वर्षाची सुरुवात श्रींच्या दर्शनानं करण्याच्या भावनेनं लाखो भाविक शेगावात येत आहेत। येवल्यात तब्बल 1.5 महिन्यानंतर सोयाबीन खरेदीला सुरुवात झाली आहे। सोयाबीनसाठी 5328 रुपये प्रति क्विंटल हमीभाव निश्चित करण्यात आलाय। या खरेदीसाठी आतापर्यंत 350 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे। नाताळच्या सुट्टीमुळे पंढरपुरात भाविकांची मांदी आली आहे। संपूर्ण मंदिर परिसर भाविकांनी फुललाय। विठ्ठलाची दर्शन रांग वाढत चाललेली आहे। आणखी काही दिवस विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे। नांदेड जिल्ह्यातील नांदेड लातूर रोडवरील कलंबर फाट्याजवळ कारचा अपघात झाला। कार दुभाजकाला आदळली आणि कारनं पेट घेतला। या भीषण अपघातात एकाचा होरपळून मृत्यू झाला। वर्ध्यात विश्व हिंदू परिषदेनं आंदोलन केलं। छत्रपती शिवाजी महाराज चौकात बांगलादेशचा ध्वज विश्व हिंदू परिषदेनं जाळला। बांगलादेशात हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचाराविरोधात घोषणाही दिली। बुलढाण्यात खामगाव शहराच्या प्रमुख मार्गानं नाताळनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। शोभायात्रेत ख्रिश्चन बांधव महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या। भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील मचारणा इथं गायत्री माता परिवारातर्फे कलश शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी आमदार नाना पटोले यांनीही हवन कार्य करत पूजा अर्चना केली। गायत्री परिवारातर्फे 5 दिवसीय आयोजनामध्ये विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं। सोलापूरमध्ये नाताळ हा सण विविध चर्चमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला। सेंट जोसेफ चर्च, द फर्स्ट चर्च, वोरोनोका चर्च इथं मोठी गर्दी पाहायला मिळाली। चर्च परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली। अमरावतीच्या सेंट फ्रान्सिस झेवियर चर्चमध्ये मध्यरात्री येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला। या प्रसंगी संपूर्ण चर्च परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता। चर्चमध्ये येशू ख्रिस्ताच्या जन्माचं प्रतीक असलेला कोठ्याचा आकर्षक देखावा साकारण्यात आला। वसमत इथं लाल बहादूर शास्त्री विद्यालय इथं नाताळ सण उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला। या प्रसंगी शाळेचे प्राचार्य, शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले। विद्यार्थ्यांनी नाताळ गीतांचं सादरीकरण, नृत्य आणि छोटेखानी नाट्यप्रयोग सादर केले। सावंतवाडीमध्ये नाताळनिमित्त मध्यरात्री शोभायात्रा काढण्यात आली। ख्रिस्ती समाज बांधव या शोभायात्रेत उत्साहात सहभागी झाले। विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सावंतवाडीत करण्यात आलं। भंडारा शहरातील चर्च आणि परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली। प्रार्थना, विशेष धार्मिक कार्यक्रम आणि सामूहिक उपासनेसाठी चर्च सज्ज झाली आहेत। नाताळ हा प्रेम, शांती, बंधुभावाचा संदेश देणारा सण असल्यानं नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। रायगडच्या कोरलाई येथील पोर्तुगीज कालीन चर्चमध्ये नाताळ साजरा करण्यात आला। यावेळी कोरलाई येथील ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। भंडाऱ्याच्या लाखनीत प्रसिद्ध चित्रकारांना आईस्क्रीमच्या काड्यांमध्ये येशूंची प्रतिमा साकारली। भैरवी निर्वाण या प्रत्येक सणानिमित्त वेगळ्या संकल्पनेतून कलाकृती साकारून नागरिकांचे लक्ष वेधतात। भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यात मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। भूमिपुत्र वीर शहीद मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्या 8व्या बलिदान दिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली। परिसरातील युवा तरुणांसह व्यापारी संघातील असंख्य सदस्य आणि नागरिकांनी सहभाग घेतला। औरंगाबाद खंडपीठानं माजी आमदार अनिल गोटे यांनी दाखल केलेली जनहित याचिका फेटाळून लावली। न्यायालयाचा अमूल्य वेळ वाया घालवल्याबद्दल गोटेंनी जमा केलेले 1 लाख रुपये अनामत रक्कम जप्त केली आहे। दादासाहेब रावळ सहकारी बँकेशी संबंधित प्रकरणात याचिका दाखल केली होती। निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील कृषी संशोधन केंद्रात विकसित करण्यात आलेला फुले समाधान हा सरबती गव्हाचा अधिक उत्पादन देणारा वाण महाराष्ट्रासाठी शिफारसीत करण्यात आलाय। या वाणाला शेतकऱ्यांकडून मोठी मागणी आहे। चालू हंगामात केंद्रातून सुमारे 25 टन इतकी विक्रमी बियाणं विक्री झाली। हिंगोली जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं कुत्र्यांचं लसीकरण केलं जाते। या मोहिमेअंतर्गत भटक्या आणि पाळलेल्या कुत्र्यांना मोफत रेबीज प्रतिबंधक लस देण्यात येते। वरुड पुसेगाव इथं लसीकरण मोहीम राबवली।
कोल्हापुरातल्या आत्मापूर बाळूमामा ट्रस्टच्या कार्याध्यक्षांना धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली। कार्याध्यक्ष पदाचं कामकाज करण्याच्या विरोधातून 25 ते 30 जणांनी हे कृत्य केलं।